आत्याबाईंचा फोन आला होता मला. त्या उद्याच परत येत आहेत. जाताना आत्याबाई सुखा समाधानाने भरलेलं घर माझ्या हाती सोपवून गेले होते. आता काय उत्तर देऊ तिला? अमृता, अमृता, आता तू इथेच थांब. बाबा, अहो पण आज ना उद्या तिला कळणारच ना की मी आर्यनशी लग्न केलंय. आणि लग्न होऊन सुद्धा मी इथेच राहते म्हटल्यावर बाकीच्या घडलेल्या गोष्टी तिला कळतीलच. त्यापेक्षा मी जाते ना, म्हणजे निदान लग्न होऊन मी माझ्या संसारात सुखी आहे या गोष्टीचं तरी तिला बरं वाटेल. साहेब, खरं तर मी आत्ता मध्ये बोलणं योग्य नाहीये, पण मला वाटतंय अमृताताई म्हणतायत ते बरोबर आहे. तुला मी फक्त एवढंच सांगू शकते की आर्यन पासून सावध राहा. खबरदार माझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या तोंडून घेशील तर. आणि आता जाऊ दे मला. जा तू. फक्त खरंच एवढंच सांगते, आर्यनवर अंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस. यातच तुझं भलं आहे. तू आधी स्वतःचा विचार कर, मग दुसऱ्यांना सल्ले दे. कळलं? उद्या आत्याबाई येते. आत्याबाई येणार? किती दिवसांनी भेटणार मला माझी आत्या? असं वाटते ती आली की तिच्या कुशीत शिरावं. बरं बरं बोलायचंय मला तिच्याशी. तुला जे काय करायचंय ते कर परशू, पण जरा तोंड बंद ठेव. हा, आणि मी जे काही सांगतोय ती नुसती सूचना नाहीये, तर एक सक्त ताकीद आहे घरातल्या सगळ्यांनाच. आत्याबाई गेल्यापासून या घरात जे काही घडलं त्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला मला चालणार नाही. कशी आहेस? आर्यन म्हणाला की नरसिंहाने तुला करत कोंडून ठेवलं होतं. मम्मा, मी काही लहान मुलगी नाहीये माझ्या मनाविरुद्ध मला कोणी घरात डांबून ठेवायला. अगं मग नक्की झालं तरी काय होतं? काही नाही, काही न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेले होते. उत्तरं तर मिळालीच नाहीत, उलट प्रश्नच अजून वाढले. अगं प्लीज असं कोड्यात बोलू नकोस. मला सांग, काही अडचण आहे का? मी मदत कर. मम्मा, तसं काहीही नाहीये. मी स्वतःच्या मर्जीनेच गेले होते आणि स्वतःच्या मर्जीनेच आले. तरीही माझ्या जाण्यावरून जर कोणाचे काही गैरसमज झाले असतील ना, तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. तिच्या तिकडे जाण्याला तुझा काही आक्षेप आहे का? अहो, आर्यनने तिला तिकडे काही केलं म्हणजे? मला अमृताची काळजी नाही. तिच्या पाठीशी मी उभा आहे हे अख्ख्या सरतापे घराण्याला माहिती आहे. आणि तो फडतूस पोरगा तर नाहीच नाही. मला प्रश्न वेगळाच पडलाय, तू इतकी का अस्वस्थ झाली आहेस? हा, कारण आर्यन कसं आहे ना ते फक्त मला माहितीये. मला असं म्हणायचं होतं की तुला नक्की काय म्हणायचंय ते चांगलंच कळलंय मला, पण तुला नक्की कशाची काळजी वाटते जानकी? आर्यन अमृताला काही बोलेल याची, का अमृताच्या परत जाण्यामुळे आर्यन तुझ्या हातून जाईल याची? अहो, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही गैरसमज करून घ्यायचे ना ते करून घ्या. हात जोडते तुमच्या समोर. अमृताला तिकडे पाठवू नका. तिकडे तिच्या जीवाला धोका आहे. अहो माझं, मला जे करायचंय ते मी करणारच. आता अमृताच्या काळजाची कशी लाही लाही करते ना ते बघच.